बारीक सारीक ऑफर आणि डिस्काउंट सोबत जर तुम्ही मार्केटमध्ये आले तर तुम्ही वेगळं काय करताय? कारण ऑफर आणि डिस्काउंट तर सगळेच देतात. पण तुम्हाला जर फास्टमध्ये मार्केट कॅप्चर करायचं असेल तर तुम्हाला मार्केटमध्ये धुमाकूळ घालावं लागेल. मार्केट डिसरप्ट करावं लागेल. जसं जिओनं केलं होतं. मोठ्या बहिणी जेव्हा जिओ मार्केटमध्ये लॉन्च केलं तेव्हा 3 ते 6 महिने डायरेक्ट फ्रीमध्ये देऊन टाकलं. असा धुमाकूळ घातला की बाकीच्या कंपन्यांना अटॅक आला. पण तुम्ही म्हणाल, भाई सगळ्याकडे मोठ्या भाईसारखा पैसा नाहीये मार्केटमध्ये होतायला. पैसाच वाचला पाहिजे असं काही नाही. आता भारत पेचं उदाहरण घ्या ना. जेव्हा भारत पे मार्केटमध्ये लॉन्च करायचं होतं तेव्हा फाउंडरच्या लक्षात आलं ऑनलाईन पैसा घेण्यासाठी सगळ्या कंपन्या दुकानदारांकडून 2% चार्ज घेतात. भारत पेचा को फाउंडर म्हणाला मग आपण 1% घेऊ. मग ग्रोवर साहेब म्हणाले. ये सब दोगलापन है. को फाउंडर म्हणला मग आपण काय करायचं? ग्रोवर साहेब म्हणले फ्री सर्व्हिस देऊ. फाउंडर म्हणला मग आपण पैसे कसे कमवायचे? ग्रोवर साहेब म्हणले आपला QR कोणत्या पण ॲपवरून पैसे घेतोय आणि आपण फ्री सर्व्हिस देतोय म्हणून दुकानदार आपल्या ॲपवरून ट्रान्झॅक्शन करतील. मग आपल्याकडे दुकानदारांचा डाटा येईल. आपल्याला कळेल कोणाचा धंदा किती आहे. ज्याचा धंदा चांगला आहे त्याला आपण लोन देऊ आणि त्यातून पैसे कमवू. म्हणजे भारत पेने रेव्हेन्यू मॉडेल चेंज केलं. तुम्हाला पण मार्केटमध्ये धुमाकूळ घालायचा आहे का? मग मराठी सेवेला फॉलो करून घ्या ना. असे लय व्हिडिओ येणार आहेत आपल्या पेजवर. धन्यवाद.